मित्रांनो, तर बघा आज आणखी एक नवीन चॅप्टर मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जो की बुद्धिमत्तेतला आहे. काय? ठोकळा किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर डायस. तर बघा मित्रांनो, ह्या ह्या टाइपवरचे नाही का बरेच प्रश्न नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये येतात आणि नाही का मुलांना यावर नाही का म्हणजे खूप साऱ्या अडचणी येतात बरं का. म्हणजे समजत नाही की कशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायचे आणि मग नाही का तुक्के मारून आपण त्या ठिकाणी येऊन जातो. पण नाही का बिलकुल कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आपण एकदम नाही का शॉर्टकट ट्रिक्सने नाही का या अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन असणार आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. तर सगळ्यात पहिले नाही का ठोकळ्याविषयी नाही का थोडक्यात माहिती सांगतो. जो काही ठोकळा असेल तर त्याला नाही का एकूण किती बाजू असतात? तर 6 पृष्ठभाग असतात 6. बरोबर? तर 6 पृष्ठभाग असतात. त्याचबरोबर या 6 पृष्ठभागावरती नाही का 1 पासून तर मग कसे 6 पर्यंत नंबरिंग असतील किंवा काही याच्या व्यतिरिक्त नंबरिंग व्यतिरिक्त तुम्हाला नाही का प्रश्नामध्ये नाही का ABCD असे लेटर्स पण दिलेले असतात. आणि ह्याच्या विरुद्ध कोणता लेटर असेल तर असं विचारलं जातं. बरोबर? जेव्हा आपण प्रश्न बघू पुढचे त्यावेळेस तुम्हाला समजूनच जाईल. तर बघा आता नाही का हा सगळ्यात पहिले आपण हा प्रश्न प्रश्न घेऊ. त्यानंतर पुढचे प्रश्न घेऊ. जसे-जसे प्रश्न घेत जाईल तसं तुम्हाला नाही का समजत जाणार आहे. तर बघा आता इथं काय म्हटलंय खाली दिलेल्या आकृत्यात नाही का एकाच ठोकळ्याचे विविध पृष्ठभाग दर्शविले आहे. तर आकृत्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांचा अचूक पर्याय निवडायचा आहे. तर नाही का तुम्हाला या ठिकाणी नाही का जे काही 3 आहे 3 किती 3 या अंकाच्या विरुद्ध कसा विरुद्ध असणारा असणारा अंक किंवा संख्या जी असेल अंक किंवा काय संख्या तुम्हाला सांगायची किंवा शोधा. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचे डायस दिले आणि हा एकच डायस आहे पण त्याचे नाही का डायस किंवा ठोकळा आहे. तर याचे नाही का 2 पृष्ठभाग आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. तर आपल्याला काय सांगितलंय तर 3 या अंकाचा नाही का विरुद्धचा अंक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा आपल्याला नाही का ठोकळ्याचे किती बघा 3 भाग दिसताय फक्त 1, 2, 3 आणि पाठीमागचे जे 3 आहे ते आपल्याला माहित नाही. पण एवढं समजतं की या ठिकाणी 1 आहे म्हणजे याच्या पाठीमागे पण नाही का याच्या पाठीमागे किंवा या ठिकाणी खाली नाही का कोणता तरी अंक आहे. तसं हा 3 आहे याच्या पाठीमागे पण एक अंक असणार आहे आणि तसं हा 2 आहे तर याच्या पाठीमागे पण असणार आहे. सेम ह्याच पद्धतीने. तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं ज्या वेळेस नाही का असे 2 डायस तुम्हाला दिलेले असतील तर त्यामध्ये नाही का बघायचं का आधी कॉमन अंक कोणता आहे? कॉमन म्हणजे समान अंक कोणता आहे? तर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 3. हे जे आहे ते कॉमन आहे. त्यावेळेस काय करायचं? ते सगळ्यात पहिले या ठिकाणी लिहून घ्या. बरोबर? लिहिलं. त्यानंतर बघा आता नाही का कसं फिरायचं? तर या पद्धतीने फिरायचं याला घड्याळाच्या दिशेने फिरायचं. ठीक आहे. ज्या ठिकाणाहून जो अंक असेल त्याच्या घड्याळाच्या दिशेने फिरायचं. घड्याळ कशी फिरते माहिती आहे ना? तर त्या पद्धतीने. आता ह्या ठिकाणी 3 आहे. तर मग तुम्ही असं उलटं फिरणार का? तर नाही. कसं फिरायचं? तर घड्याळाच्या दिशेने. तर सगळ्यात पहिले पहिला डायस किंवा पहिला जो ठोकळा आहे त्याचं बघू आपण. तर बघा 3 नंतर कोणता अंक आहे? तर या ठिकाणी 1 आहे. बरोबर? 1 नंतर कोणता आहे? तर 2. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. पुढे बघा. आता हा 3 आहे. याच्यानंतर काय येतो? तर 4 मग हा. ठोकळ्यामध्ये जसं दाखवलंय तसं. त्यानंतर या 4 नंतर किती आहे? तर 6 आहे. बस इथपर्यंत समजलं. तर बघा आता नाही का हे जे अंक आपण या ठिकाणी लिहिले तर हा जो आहे 1 1 च्या अपोजिट किती आहे? तर 4 असणार आहे. म्हणजे हा जो 1 आहे याच्या अपोजिट किती असणार आहे? तर 4 आहे. त्याचबरोबर हा जो 2 आहे त्याच्या अपोजिट किती आहे? तर 6 असणार आहे. बस मग आता आपल्याला काढायचं काय? तर 3 या अंकाच्या विरुद्ध काय? बरोबर? तर ह्या 3च्या विरुद्ध काय असणार आहे ते काढायचंय. मग या ठोकळ्यामध्ये मी तुम्हाला आधी काय सांगितलं किती बाजू असणार आहे? 6 आणि त्याला नंबरिंग किती कुठून दिली आपण तर 1 पासून. तर 1 ते 6 पर्यंतचे बघा लेटर कोणकोणते आता या ठिकाणी आले. तर 1 आला, 2 आला, त्यानंतर 4 आला आणि 6 आला म्हणजे राहिला कोणता? तर राहिलेला आहे तुमचा 5. म्हणून या ठिकाणी जो काही ठोकळा असेल त्याच्या ह्या 3 या अंकाच्या विरुद्धचे अंक जो असणार आहे तर हा 5 असणार आहे. बस एवढं सिंपल आहे. फक्त करायचं काय ज्यावेळेस ठोकळा दिलेला आहे त्यामधला नाही का कॉमन अंक कोणता आहे तो काढून घ्यायचा आणि त्याच्यापासून नाही का घड्याळाच्या दिशेने नाही का पुढचे अंक लिहून घ्यायचे. तसं दुसऱ्या ह्याच्यातले पण नाही का कॉमन अंक जो 3 आहे त्याच्या विरुद्ध आहे घड्याळाच्या दिशेने नाही का फिरवून घ्यायचं आणि ते अंक लिहून घ्यायचे. बस त्यामध्ये नाही का फक्त जो शिल्लक असेल किंवा यामध्ये अंकांमध्ये नाहीये तो अंक तुमच्या नाही का विचारलेल्या अंकाच्या विरुद्ध अंक असणार आहे. ठीक आहे. चला आणखी पुढचं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे. तर पाठीमागच्या आपण किती 2 ठोकळे असणार जे काही उदाहरण होतं आणि त्याच्यामध्ये एक अंक कॉमन होता. असं
उदाहरण आपण बघितलं, पण ज्यावेळेस नाही का असे 3 ठोकळे दिलेले आणि त्यामध्ये नाही का दोन 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 अंक नाही का कॉमन दिसताय तुम्हाला. जर 2 अंक कॉमन असताना नाही का तुम्हाला त्या अंकाच्या विरुद्ध असणारा अंक कसा काढायचा आहे, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा काय म्हटलंय, 1 व 3 या अंकांच्या विरुद्ध असणारा अंक किंवा संख्या आपल्याला काढायची. तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या 2 ठोकळ्यांचा विचार करायचा. त्यामध्ये बघा तुम्ही आता कोणकोणते कॉमन आहे त्यामध्ये बघून घेऊ. त्या ठिकाणी आपल्याला 1 कॉमन दिसतोय, इथं पण 1 कॉमन आहे. त्याचबरोबर नाही का 3 कॉमन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नाही का 3 कॉमन आहे. मग राहिलं काय शिल्लक यामध्ये 2 आणि 5. जे 2 आणि 5 हे जे शिल्लक राहिले, तर हेच नाही का एकमेकांच्या विरुद्ध असतात. तर हे 2 आणि 5 आपण या ठिकाणी लिहून घेतले. तर हे दोघं एकमेकांच्या अपोजिट असणार आहेत. तर मग आता शिल्लक काय राहिलंय आणि एका ठोकळ्यात आपल्याला किती बाजू असतात, किती पृष्ठ असतात, तर 6 बरोबर. मग आता राहिलं काय त्यामध्ये फक्त 1 आणि 3 बरोबर. 1 आणि हा 3 तर यांच्या अपोजिट असणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहे. तर बघा मग आता आपण नाही का हा जो काही तिसरा ठोकळा आहे, तर याचे नाही का या ठिकाणी सपोर्ट घेऊ थोडासा. तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले दिसतं काय, तर 3 आणि हे जे काही 5 आहे, 3 आणि 5. तर बघा आता हा 5 तर या ठिकाणी येऊन गेलाय बरोबर आणि 3 पण 3 कुठे आहे, तर हा 5 या ठिकाणी येऊन गेलाय आणि 3 पण या ठिकाणी येऊन गेलाय. म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे का, तर नसणार आहे. म्हणून हा जो काही 6 दिसतोय, काय दिसतोय, तर 6 हा असणार आहे त्या 1 च्या अपोजिट. कारण की हे दोन्ही अंक नाही या ठिकाणी निघून जात आहे, कारण हा 5 ऑलरेडी 2च्या अपोजिट आहे किंवा 2च्या अपोजिट 5 आहे. म्हणून हा 3 येणार आहे का किंवा हा 5 येणार आहे का याच्या अपोजिट, तर नाही. मग आता आपल्या ठोकळ्याला बाजू किती आहे किंवा पृष्ठ किती आहे, तर 6 आहे बरोबर. मग बघा आपले अंक किती झाले, 2 झाला, 2 झाला, 1 झाला, 5 झाला, त्याबरोबर 3 पण आहे आणि 6 पण भेटला. म्हणजे मग शिल्लक काय राहिलं, तर शिल्लक राहिलाय फक्त आपल्या या ठिकाणी 4. म्हणून 1च्या अपोजिट असणार आहे 4 आणि सॉरी 1च्या अपोजिट असणार आहे 6 आणि 3च्या अपोजिट असणार आहे 4. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस 3 ठोकळे आपल्याला दिले जातील त्यावेळेस त्याचा आन्सर अशा पद्धतीने काढायचं. आता या ठिकाणी आपण बघितलं 3 ठोकळे, तर ज्यावेळेस नाही का 4 ठोकळे दिले असेल त्यावेळेस कसा प्रश्न सोडायचा तो आपण बघू चला. तर मग अशा वेळेस करायचं काय, जे कॉमन अंक आहे ते सगळ्यात पहिले घ्यायचे. तर बघा आता या ठिकाणी कॉमन कोणकोणते दिसतंय, तर तुम्हाला नाही का हा 1 या ठिकाणी दिसतोय, पुन्हा ह्या डायस मध्ये पण 1 दिसतोय आणि इथं पण 1 दिसतोय. म्हणून नाही का मी सगळ्यात पहिले हा 1 घेतला. आता ह्या 1 च्या विरुद्ध बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घड्याळाच्या दिशेने फिरलो तर बघा या ठिकाणी 2 येतील, हे 5 येतील. म्हणून हे 2 त्याबरोबर सॉरी हे 2 त्याचबरोबर हे 5 बरोबर. त्यानंतर पुढे बघा आता या ठिकाणी काय, तर 5 आणि 3 आता ऑलरेडी आहे तर 5 आले म्हणून हा 5 घ्यायची गरज आहे का, तर नाही. मग मी हा 3 लिहून घेतला. त्यानंतर आता तिसरा बघा डायस, तर बघा तिसरा डायस जर म्हणलं तर या ठिकाणी 1 नंतर बघा घड्याळाच्या दिशेने किती आहे, 3 आहे. तर पण या 3 आपण ऑलरेडी घेतलेला आहे म्हणून हा 3 घ्यायचा का, तर नाही. पुढचा किती आहे मग, तर मग असणार आहे 4. म्हणजेच आता हा जो काही 1 आहे तर ह्या 1 च्या विरुद्ध हे एवढे काही अंक दिसत आहे हे असणार आहे का, तर नाहीये. मग बघा 1 2 3 4 4 आणि 3 हे अंक आहे. म्हणजेच 1 च्या विरुद्ध कोणता अंक असणार आहे, तर हा 6 असणार आहे. पण आपल्याला विचारलं काय, तर 6 च्या विरुद्ध कोणता आहे, तर 6 च्या विरुद्धच मग आपल्याला असणार आहे हा 1. समजतंय का, फक्त नाही का जो कॉमन आहे तो घेतला आणि त्याच्या नाही का घड्याळाच्या दिशेने आपण फिरलो तर आपल्याला हा अंक या ठिकाणी भेटलेला आहे. आता बघा काय विचारलंय, तर 3च्या विरुद्ध. म्हणून नाही का मी या ठिकाणी आता 6च्या विरुद्ध आपल्याला काय भेटलाय, तर 1 भेटलाय बरोबर आहे की नाही. आता काय म्हटलंय का 3च्या विरुद्ध, म्हणून नाही का आता या ठिकाणी बघा 3 कुठं कुठं आहे, तर पहिल्या डायस मध्ये पण दिसतोय, दुसऱ्या ह्याच्यात आहे का, तर नाही. तिसऱ्या ह्याच्यात आहे का, तर आहे. पुन्हा चौथ्या ह्याच्यात पण आहे. म्हणून मी या ठिकाणी नाही का आता पहिला किती घेतो, हा 3 घेतो, घेतला. आता याच्या घड्याळाच्या दिशेने फिरायचं आपल्याला. घड्याळाच्या दिशेने जर फिरलं तर 6 येईल, त्यानंतर 5 येईल. म्हणून मी हा 6 पण लिहितो, त्यानंतर हा 5 पण लिहितो. ठीक आहे. पुढे बघा आता या ठिकाणी पुन्हा काय, तर 3 आहे, हा 3 कॉमन. तर मग 3च्या घड्याळाच्या दिशेने जर फिरलं तर 1 येईल, 5 येईल. म्हणून या ठिकाणी 1 लिहितो. पुन्हा 5 लिहायची गरज आहे का, तर नाही लिहित बरोबर. पुढे बघा मग आता या ठिकाणी पण 1 आहे, तर 1च्या घड्याळाच्या दिशेने जर फिरलं तर पुन्हा तुम्हाला येणार आहे या ठिकाणी 3, त्याचबरोबर येणार आहे 4. मग आता ठोकळ्याला बाजू किती असतात किंवा पृष्ठभाग किती असतात, तर 6 असतात आपल्याला हे माहिती आहे. मग 1 ते 6 पर्यंतचे कोणकोणते अंक या ठिकाणी आले आणि कोणता नाही आला तो बघू आपण.
तर 5 आलाय, 5 आलाय, 6 आलाय, 1 आलाय, 3 आलाय, 4 आलाय, बरोबर. हा 3 लिहायची गरज होती का? तर नाही, आहे का नाही? कारण ऑलरेडी होता आपला 3 त्या ठिकाणी लिहिलेलं. तर मग राहिला कोणता आहे अंक? तर राहिलाय फक्त 2. म्हणजेच हा 2 नाही का या 3च्या अपोझिट असणार आहे. तर अशा वेळेस प्रश्न जो विचारला राहील, त्यावेळेस करायचं काय? यामध्ये असणारे जे काही कॉमन असतील, कॉमन, त्या कॉमनला बाहेर खेचून काढायचं आणि त्याच्या नाही का घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरायचं. जेवढे अंक आलेले असतील, आता हे जे समोर दिसतंय, हे याच्या अपोझिट राहतील का? तर नाही राहणार, कारण ते आपल्याला समोर दिसतंय. म्हणून ते सगळे लिहिल्यानंतर जो शिल्लक अंक राहील, तो याच्या अपोझिट असणार आहे. बरोबर? त्याचबरोबर पुढचा पण आपण त्याच पद्धतीने काढलंय. आता आणखी नाही का आणखी यामध्ये नाही का, जर समजा जर आपल्याला अंकाच्या ऐवजी जर लेटर्स दिले असतील, बरोबर, एबीसीडी एबीसीडी एक्स वाय झेड काय जे असेल ते लेटर्स असतील, तर त्याच्या नाही का विरुद्ध असणारा लेटर काय असणार आहे ते काढणार आहे आपण. तर चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, जर पाठीमागे आपण काय बघितलं, की जे की नाही का म्हणजे एक दोन समजा अंक वगैरे असतील, तर अंकाच्या विरुद्ध असणारा अंक काय असणार आहे तो काढला. पण या ठिकाणी नाही का आपल्याला लेटर दिले, तर त्या लेटरच्या विरुद्ध असणारा लेटर्स आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. तर बघा या ठिकाणी नाही का प्रश्न काय तर यूच्या अपोजिट काय असणार आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्याचबरोबर नाही का क्यूच्या अपोजिट काय असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा मग सगळ्यात पहिले नाही का यामधला नाही का जे काही कॉमन असणार आहे, जे कॉमन कॉमन असेल ते आपल्याला बाहेर काढायचे सगळ्यात पहिले. तर मग आपल्याला विचारलं काय सगळ्यात पहिलं, तर यू आणि यूच्या अपोजिट काय, तर मग तो आपण काढू. तर बघा मग यू घेतो मी सगळ्यात पहिले, बरोबर. तर बघा आता यू कुठे कुठे दिसतोय आणि कॉमन आहे का तो बघा पहिलंच. तर बघा यू या ठिकाणी आहे, बरोबर. दुसऱ्या डायस मध्ये पण आहे, तिसऱ्या डायस मध्ये पण यू आहे आणि चौथ्या डायस मध्ये पण आहे. मग काय करायचं, याच्यात सरळ फक्त घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायचं आहे आपल्याला. तर बघा मग आर क्यू, आर आणि हे क्यू, त्यानंतर पुढे बघा एस आणि आर. तर इथे या ठिकाणी आर आहे, फक्त एस घेऊ आपण. पुढे बघा, पुढे काय क्यूच्या नंतर टी, बरोबर, आणि पुन्हा एकदा क्यू आलेला आहे. पण मग आपल्याला नाही का क्यू घ्यायची गरज आहे का, तर नाही. मग आता काय काय आलेलं बघा इथं, आर क्यू एस टी यू. तर हे काढण्याच्या अगोदर यूच्या अपोजिट असणार काय, तर काय असणार आहे तर ते काढण्याच्या अगोदर बघा याच्यामध्ये कुठपर्यंत एबीसीडी दिली आहे, तर 6 पृष्ठभाग असणार आहे आणि या 6 पृष्ठभागावरती कोणकोणती नाही का हे लेटर्स दिले ते आपल्याला पाहून घ्यावं लागणार. तर बघा सुरुवात कुठून, तर बघा पी क्यू आर, त्याचबरोबर एस, आणखी काय टी आणि यू. तर हे लेटर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी हे 6 प्रकारचे. तर मग आता बघा आपल्याला मग हे पी ते यू पर्यंत जेवढे लेटर आहे त्यामध्ये मग कोणतं लेटर नाही, तर आपल्याला नाही का या ठिकाणी यू आहे, आर आहे, क्यू आहे, एस आहे आणि टी आहे. म्हणजे काय शिल्लक राहिला, तर पी. म्हणून या ठिकाणी नाही का यूच्या अपोजिट काय असणार आहे, तर पी हा हे लेटर असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा आता पुढचं काय, तर क्यू. क्यू बघा आता या क्यूच्या अपोजिट काय ते काढायचंय. तर क्यू कुठं कुठे आहे, तर पहिल्या बी डायस मध्ये, दुसऱ्या पण डायस मध्ये आणि लास्टच्या डायस मध्ये पण आहे. तर बघा मग घड्याळीच्या दिशेने जर गेलं तर पहिला येतो या ठिकाणी आर, त्याच्यानंतर काय येतो तर पी, पुढे बघा पुढे क्यू, हा त्यानंतर इथे येतो यू. आता आर ऑलरेडी घेतलाय म्हणून त्याला घ्यायचं नाही. त्यानंतर बघा इथं क्यू आहे, बरोबर. इथं आपण यू तर ऑलरेडी घेतलाय म्हणून तो घ्यायचा नाही. त्यानंतर या ठिकाणी टी आहे. तर बघा आता कोणकोणते लेटर आपल्या नाही का पी ते यू पर्यंत आले, पी क्यू आर एस टी यू, बरोबर. तर मग आले कोणकोणते आता बघा पी क्यू आर एस टी आणि हे यू, एवढे 6 लेटर ह्या याच्यावरती घेतले ठोकळ्यावरती आहे. तर मग त्यापैकी कोणता शिल्लक राहिलाय बघा आता, आपला क्यू तर आहेच, बरोबर. पी पण आहे या ठिकाणी, यू पण आहे, बरोबर, टी पण आहे, आर पण आहे आणि शिल्लक राहिला आहे तो यस. म्हणजेच या क्यूच्या अपोजिट काय असणार आहे, तर यस हा असणार आहे. यस हे कॅपिटल असणार आहे. तर अशा प्रकारे नाही का मित्रांनो डायस हे डायसचे जे काही उदाहरणं असतात त्या अशा पद्धतीने असतात आणि सोडवायचे खूप इझी आहे. फक्त काय करायचं त्यामध्ये जे कॉमन असणार आहे ते बाजूला काढून घ्यायचे आणि सिंगल असल्यानंतर फक्त त्याच्यातलं पण कॉमन काढून घेऊन घड्याळ्याच्या दिशेने फिरवायचा. डबल जरी असलं तरी त्याच पद्धतीने आणि 3 पट असले तरी त्याच पद्धतीने काढायचं आहे. कुठल्याही प्रकारचा अवघड नाही. फक्त नाही का कॉमन काढून घड्याळ्याच्या दिशेने फिरून घ्यायचं आणि जे काही समोर
त्याच्या असणार आहे, तर तो तुम्हाला नाही का अशा पृष्ठभागावर दिसणार आहे का? तर नाही. म्हणून त्याच्या अपोझिट जो असेल तो नाही का तुम्हाला एवढ्या 6 मधून निग्लेक्ट करून तो घ्यायचा आहे 5 मधून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होतं हे डायस हे प्रकरण. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.